मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। चिकन तर सर्वांनी खाल्लेलं असेल, खूप व्हरायटी चिकनची खाल्लेली असेल, पण कधी तुम्ही चिकन सूप बनवून खाल्ले का? आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चिकन सूपची रेसिपी। खायला तर इतकी चव आहे आणि इतकी आरोग्य आहे ही रेसिपी। थंडीचा मौसम सुद्धा सुरू झालेला आहे, तर थंडीमध्ये काहीतरी गरमागरम चविष्ट असं सूप भेटलं ना तर मज्जाच येईल। आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चिकन सूप घरी कसा बनवायचा। हे आधी मी तुमच्याबरोबर तिखट चिकनची रेसिपी पण शेअर केली होती। चिकन कुकरमध्ये 10 ते 15-20 मिनिटात कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की चिकन सूप कसं बनवायचं एकदम डिटेल वेमध्ये। चला तर मग व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया। आज बनवूया चिकन सूप। तर त्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून मीठ हळद लावून घेतलेलं आहे बघा। असं पाणी सुटलेलं आहे मिठाचं। तर ह्याला साईडला ठेवूया। आता इथं घेतलेला आहे खलबत्ता। आता इथं काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते मी। 2 मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलाय, एक गड्डी सोलून, कोथिंबीर घेतलंय आणि इथं बदाम घेतलेले आहेत पाण्यातनं असं भिजवून साल काढून घेतलेले आहे। आता लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि बदाम भी आपण कुटून घेऊया। तुम्ही मिक्सरला भी लावू शकता या, खरं एकदा असं कुटून बनवा, मस्त होतोय सूप। तर कुटून घेऊया। एकदम सिंपल पद्धतीने दाखवायला लागल्या। आता थंडीचे दिवस आहेत तर एकदा नक्की असं सूप करून प्या तुम्ही, एकदा बघा। तर असं बारीक कुटून घेतलेला आहे। आता कुकर मध्ये करणार आहे तर त्यासाठी कुकर ठेवलेला आहे बघा। गरम झालाय, तेल ओतूया। आता तेल चांगलं गरम झालंय। जी मिरची कुटून घेतली होती आपण ती भाजून घेऊया तेलात। एकदम सिंपल पद्धतीने दाखवायला आले मी। अजिबात कुठलं खडं मसाले काय वापरत नाही। अशी मुलांना खूप आवडते। आणि मिरची तुमची जास्त खात नसली तर एकच मिरची वापरा, नसली मिरची टाकलं तरी बी चालतंय, याला काय होत नाही। आता ह्याच्यात टाकूया थोडीशी हळद। हळद पहिली लावली होती मी, हळदीला बी जरा भाजून घेऊया। अर्धा चमचा धना पावडर, ह्याला बी मिक्स करूया। हलकसं भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकूया ते चिकन बी पाण्यासकट। मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर मिक्स करूया। काय भारी दिसते, काय मस्त असा खुशबू यायला लागलाय मसाल्यांचा। कुटून घातले की नाही आपण। आता ह्याच्यात ओतूया पाणी। तुम्हाला किती सूप बनवायचं आहे तेवढं ओतू शकता या। आणि थोडं पाणी ओतते, आमच्या घरात सगळ्यांना आवडतंय आणि थंडीचे दिवस आहेत का नाही, प्यायला मस्त वाटतंय। जर पाणी ओतले मिक्स करून घेऊया। आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया। कुकरची पूर्ण शिट्टी गेलेली आहे। शिट्टी गेल्यावरच खोलायचं। तर बघू शकता आपला सूप मस्त असा झालेला आहे। कोथिंबीर दाखवते तुम्हाला, झालाय बघा सूप। शिजलंय का नाही ते बी दाखवते। मस्त असं शिजलेलं आहे, लगेच तुटलं। तर छान सूप शिजलेला आहे। सर्व करूया आपण। एकदा पद्धतीने करून बघा,
आणि ही भाताबरोबर बी खायला मस्त लागतोय। आणि उन्हून भाकरी घ्यायची, शाळवाची किंवा बाजरीची घ्या आणि त्याच्याबरोबर चुरवून खावा, काय भारी लागते बघा। आणि असं बी पेलं तरी बी चालतंय। एकदम साध्या सोप्या पद्धतीनं केलेला आहे आपण, जास्त कुठला मसाला वापरलेला नाही, कुठले खडे मसाले काही नाही आणि किती मस्त लागतोय। नक्की एकदा करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीनं। वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची, नाही आवडत नसली तर टाकू नका जास्त। बघा आजकालच्या मुलांना कोथिंबीर अजिबात काय आवडत नसतंय, तर नक्की असं करून बघा। थंडीचा दिवस आहे आणि गरम गरम सूप पिऊन नक्की सांगा मला, आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा। जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोंडपातूर खात राहा, मस्त राहा, बाय।